महापालिकेच्या तर्फे आम्ही सर्वांचं बुक देऊन स्वागत करतो आणि ह्या पुस्तकाचं टायटल आहे अदम्य जिद्द। ज्या आमदार साहेबांनी ज्या जिद्दीने निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली त्याला हे साजेसं टायटल आहे। त्याबद्दल मुद्दाम त्यांना हे पुस्तक आम्ही भेट म्हणून देत आहे। आमदार साहेब श्री महेश चौगले साहेब यांचं आमच्या इथे महापालिकेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत आणि त्यांची 3rd टर्म ही आमदारकीची आहे। आमची मनोमन सर्वांची शुभेच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळो आणि भिवंडी शहराचा जो काही विकास आपण त्यांनी हातात घेतलेला आहे तो अधिक जोमाने पुढे न्यायची आपल्याला संधी मिळो। त्या दृष्टीने फंडसाठी सुद्धा आमची आता चर्चा झाली आणि चौगुले साहेब आग्रही आहेत की आपल्या भिवंडी शहराचे जे रोड वायरिंगचं काम जे होतं ते आचारसंहितेच्या काळात थांबवावं लागलं होतं, आता ते काम लवकरात लवकर सुरू करू म्हणून त्यांनी आम्हाला इथे सूचना दिलेली आहे। त्या सूचनेचा आदर करून आम्ही तत्काळ ते काम सुरू करत आहोत। त्याचप्रमाणे भिवंडी शहरातील काही ठिकाणची पाण्याची समस्या ती पण त्यांनी चर्चा केली, ती समस्या देखील आम्ही हाती घेत आहोत आणि 100 MLD पाण्याची जी योजना आहे ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आमदार साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की त्यातल्या लागणाऱ्या सगळ्या कुठल्याही ज्या अडचणी असतील तर त्या अडचणी आम्ही दूर करू, तुम्हाला आम्ही सहकार्य करू आणि ह्या भिवंडी शहरासाठी आपण जे काही योजना करत आहोत त्याला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे आता आम्ही काही नवीन प्रोजेक्ट डिस्कस करायला बसलेलो आहोत आणि याबद्दल त्यांच्या मनापासून आभार। भिवंडी महानगरपालिका च्या आयुक्त तथा प्रशासक या नात्याने आणि आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडून आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। त्यांचं सहकार्य कायम महापालिका प्रशासनाला राहिलेलं आहे, ते यापुढे देखील राहो। आजपर्यंत अनेक अनधिकृत बांधकामाचा विषय असो किंवा रस्त्यांचा विषय असो, कचऱ्याचा विषय असो, सर्व बाबतीत आमदार महेश चौगले साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आमची अपेक्षा असेल की यापुढे देखील सहकार्य होईल। त्याचप्रमाणे भिवंडी शहराचा संपूर्ण जो काही सर्वांगीण विकास आहे यासाठी जो लागणारा निधी आहे आणि यासाठी लागणारं जे नियोजन आहे त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आम्ही काही प्रस्ताव घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी आमदार साहेबांचा आम्हाला पाठिंबा लागणार आहे। त्याच्याबद्दल त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे। अशा रीतीने हे आज आमचं एक नवीन पर्व सुरू झालेलं असं मी समजतो। नवीन सरकार आलेलं आहे, नवीन निवडणूक झालेली आहे, आमदार साहेबांनी 3ऱ्या वेळा परत निवडणूक जिंकून दाखवलेली आहे। तर मला खात्री आहे की या त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण हे सर्व काम मोठ्या जोमाने पुढे नेऊया।